मित्रांनो, आज मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे जी फक्त मार्गशीर्ष महिन्याबद्दल नाही तर आपल्या श्रद्धेबद्दल आहे. कधी तुम्ही लक्ष दिलंय का? मार्गशीर्ष महिना दरवर्षी येतो, 4 गुरुवार येतात, पूजा देखील आपण करतो. पण बदल मात्र सगळ्यांच्या आयुष्यात होत नाही. मग नेमकं चुकतं तरी काय? आज मी तुम्हाला याच प्रश्नाचं उत्तर एका कथेतून सांगणार आहे. शास्त्रात श्रीकृष्ण म्हणतात, मासानाम मार्गशीर्षोहम, म्हणजे महिन्यांमध्ये मी मार्गशीर्ष आहे. हा महिना म्हणजे देवाच्या सर्वात जवळ जाण्याचा काळ. या महिन्यातील प्रत्येक गुरुवार साधा नसतो, तो आपल्या श्रद्धेची परीक्षा घेत असतो. आणि यातला चौथा गुरुवार, तो तर कृपेचा शिखरबिंदू मानला जातो. खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. वैदर्भातील एका लहानशा गावात श्रीधर नावाचा एक साधा माणूस राहत होता. तो गरीब होता, कष्टकरी होता, पण एक गोष्ट त्याच्याकडे भरपूर होती: देवावरचा अढळ विश्वास. मार्गशीर्ष महिना सुरू होताच तो नेहमीप्रमाणे गुरूंकडे गेला. गुरूंनी त्याला सांगितलं की या महिन्यातील 4 गुरुवार 4 वेगवेगळ्या टप्प्यांसारखे आहेत. जो चौथ्या गुरुवारपर्यंत श्रद्धा सोडत नाही, त्याच्यावर देव स्वतः कृपा करतो. पहिला गुरुवार, संकल्पाचा आणि सुरुवातीच्या शांततेचा. पहिला गुरुवार आला त्या दिवशी काहीही मोठं चकचकीत असं केलं नाही. ना मोठा होम हवन, न दिखावू पूजा. पहाटे अंधारातच उठून त्याने विहिरीवर थंड पाण्याने स्नान केलं, घरातला छोटासा दिवा लावला, देवासमोर बसला आणि खूप वेळ काहीच बोलला नाही. जणू मनात साचलेला गोंधळ शांत होऊ देत होता. मग हळूच त्याच्या ओठांवर शब्द आले: हे नारायणा, मला श्रीमंत कर, मोठं कर, असं काही नको. फक्त माझं आयुष्य योग्य मार्गावर ने. मित्रांनो, त्या दिवशी काहीच चमत्कार झाला नाही. परिस्थिती तशीच होती, पण एक बदल झाला. मन थोडंसं हलकं झालं. पहिला गुरुवार म्हणजे देव आपल्या तोंडून निघणाऱ्या शब्दांपेक्षा मनातला संकल्प खरा आहे का हे पाहतो. दुसरा गुरुवार, संयम, शांतता आणि आतून येणारी शंका. दुसरा गुरुवार आला आणि इथून खरी कसोटी सुरू होते. श्रीधरने ठरवलं, आज फक्त फळाहार. दिवसभर कुणाशीही कडवट शब्द बोलायचे नाहीत. पण मित्रांनो, संयम ठेवणं उपाशी राहण्यापेक्षा कठीण असतं. शेजाऱ्याने टोमणा मारला, बाजारात कोणी दुर्लक्ष केलं, घरात छोट्या गोष्टींवर मन चिडलं, आणि त्याच्या मनात एक प्रश्न पुन्हा पुन्हा येऊ लागला: मी हे सगळं करतोय, पण खरंच काही बदल होतोय का? तो देवासमोर बसला, पण यावेळी शांततेसोबत शंका होती. हा तो गुरुवार आहे जिथे बहुतेक लोक म्हणतात की बस, पुरे. कारण दुसरा गुरुवार म्हणजे देव पाहतो, तुझी श्रद्धा परिस्थितीवर अवलंबून आहे की तुझ्या आतून येतेय. तिसरा गुरुवार, विश्वासाची अग्निपरीक्षा. तिसरा गुरुवार आला आणि यावेळी परीक्षा आणखी कठीण होती. त्या सकाळी श्रीधर उठला तेव्हा त्याच्या घरात साठवलेलं थोडंसं धान्य ओलाव्यामुळे खराब झालेलं होतं. तो तिथेच बसून राहिला, डोळ्यात पाणी तरळलं. मन म्हणत होतं, हे देवा, मी तर तुझी पूजा करतोय, मग हे का? पण थोड्या वेळाने तो उभा राहिला, देवासमोर गेला आणि जड आवाजात म्हणाला: हे देवा, आज उत्तर नको, पण माझा विश्वास हिरावून घेऊ नकोस. मित्रांनो, हा क्षण खूप खोल आहे. कारण तिसरा गुरुवार म्हणजे देव पाहतो, तू सुखातच माझ्यासोबत आहेस की दुःखातही माझ्या हात धरून ठेवतोस. चौथा गुरुवार, शरणागती आणि अदृश्य परिवर्तन. चौथ्या गुरुवारी काही मोठा चमत्कार झाला नाही. आकाशातून प्रकाश उतरला नाही, घंटा वाजल्या नाहीत. तो देवासमोर बसलेला होता, डोळे मिटलेले होते, ओठ हलकेच थरथरत होते. आणि त्या क्षणी त्याच्या मनातून एक वाक्य निघालं: हे देवा, आज मी काही मागायला आलो नाही, आज मी स्वतःला तुझ्याकडे सोपवायला आलो आहे. मित्रांनो, हा क्षण खूप महत्त्वाचा आहे, कारण इथेच भक्ती बदलते आणि शरणागती सुरू होते. त्या क्षणी श्रीधरला जाणवलं, ज्याच्यासाठी तो रडत होता ते सगळं तात्पुरतं होतं, आणि ज्याला तो विसरत होता तो स्वतः होता. त्या रात्री तो जागाच होता. मनाच्या आत एक गूढ शांतता पसरली, आणि त्या शांततेत एक आवाज उमटला, बाहेरून नाही, आतून. 4 गुरुवार म्हणजे संकल्प नाही, संयम नाही, परीक्षा नाही, तर परिवर्तन आहे. त्या क्षणी त्याला समजलं, देव त्याची परिस्थिती बदलायला आला नव्हता, देव त्याला बदलायला आला होता. मित्रांनो, बदल लगेच दिसत नाही, पण तो सुरू झालेला असतो. श्रीधर दुसऱ्या दिवशी उठला, तोच घर, तोच दारिद्र्य, तोच संघर्ष, पण माणूस बदललेला होता. आता तो घाबरत नव्हता, तक्रार करत नव्हता आणि देवाला प्रश्न विचारत नव्हता. तो काम करत होता, पण तणावाशिवाय, प्रार्थना करत होता, पण अपेक्षेशिवाय. हळूहळू लोक बदलले, परिस्थिती वळली, मार्ग उघडत गेले. पण सर्वात मोठा चमत्कार काय झाला माहितीये? श्रीधर शांत झाला. आता तुम्ही म्हणाल, खरी कृपा म्हणजे काय? मित्रांनो, खरी कृपा म्हणजे पैसा नाही, खरी कृपा म्हणजे पद नाही, खरी कृपा म्हणजे परिस्थिती जशी आहे तशी स्वीकारण्याची ताकद आणि योग्य निर्णय घेण्याची स्पष्टता.
आणि जेव्हा माणूस बदलतो तेव्हा परिस्थितीला बदलावंच लागतं. मित्रांनो, इथे थोडं थांबा. मी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट विचारतो. श्रीधर वेगळा नव्हता. तो ना फार ज्ञानी होता, ना फार श्रीमंत. तो तुमच्यासारखाच होता, कधी विश्वास ठेवणारा, कधी शंका घेणारा, कधी थकलेला. आज ज्या अडचणीत तुम्ही आहात, कदाचित श्रीधरही त्याच अडचणीत होता. आज तुम्हाला ज्या उत्तरांची गरज आहे, ती उत्तरं श्रीधरही देवाकडे मागत होता. फरक एवढाच होता, तो 4थ्या गुरुवारपर्यंत थांबला. मित्रांनो, कदाचित देवही तुमची परीक्षा घेत असेल. कदाचित पहिल्या गुरुवारी तुम्ही प्रार्थना केली असेल, दुसऱ्या गुरुवारी तुम्ही शंका घेतली असेल, तिसऱ्या गुरुवारी तुम्ही थकला असाल. पण प्रश्न हा आहे, तुम्ही 4थ्या गुरुवारपर्यंत थांबलात का? 4थ्या गुरुवारी लगेच पैसा येत नाही, लगेच चमत्कार दिसत नाही. पण जे घडतं ते खूप खोल असतं. मन शांत होतं, निर्णय स्पष्ट होतात आणि हळूहळू परिस्थिती बदलायला लागते. देव आधी परिस्थिती बदलत नाही, तो आधी माणूस बदलतो. आणि म्हणूनच जर आज तुम्ही हा व्हिडिओ ऐकत असाल तर तो योगायोग नाही. कदाचित हा व्हिडिओ तुमचा 4था गुरुवार असेल. जर तुम्हाला वाटत असेल ही गोष्ट माझ्यासाठीच होती, तर कमेंटमध्ये 4था गुरुवार असं नक्की लिहा. आणि जर तुम्हाला अशाच कथा हव्या असतील, ज्या फक्त कानांना नाही तर आत्म्यालाही स्पर्श करतात, तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ त्या व्यक्तीसोबत शेअर करा जी आज विश्वास आणि संयमामध्ये अडकलेली आहे. कारण कदाचित तुम्ही शेअर केलेला हा व्हिडिओ कोणाच्या तरी आयुष्यातल्या 4थ्या गुरुवारचं दार उघडेल. धन्यवाद.